सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत तुम्हाला करावी लागेल आणि जास्त कष्टानंतरच तुमची कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात, त्यामुळे तुमचा खर्च वाढू शकतो. परंतु घरातील लोक पाहुण्यांची व्यवस्थित काळजी घेतील. नशीब तुम्हाला आज साथ देईल, त्यामुळे तुमची रखडलेली कामं तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. मुलांच्या नोकरीसाठी केलेले प्रयत्न देखील तुमचे यशस्वी होतील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कामामध्ये फार व्यस्त राहाल, त्यामुळे तुमच्या खाण्यापिण्यावर तुम्ही लक्ष ठेवा, नाहीतर तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला तुम्हाला उपयोगी ठरेल, त्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये वाढ होईल. विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ त्यांना नक्कीच मिळेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत लग्न, वाढदिवस अशा शुभ कार्यक्रमांना जाऊ शकता. तुम्ही जर तुमच्या एखाद्या मित्राला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर बिलकुल देऊ नका, कारण ते पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळण्याची बिलकुल शक्यता नाही. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना मदत करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज सकाळपासूनच तुमची ठरवलेली कामं पूर्ण होतील, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. राजकारणामध्ये असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. मुलांकडनं तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे त्यांचं भविष्य सुरक्षित होईल. तुमचा जोडीदार तुम्हाला आज मदत करेल. जमीन जुमल्याच्या वादामध्ये तुम्हाला आज मात्र सावध राहावं लागेल आणि वाद टाळण्याचा तुम्हाला प्रयत्न देखील करावा लागेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज अनावश्यक खर्च टाळावे लागतील, अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतं. विद्यार्थ्यांसाठी कला आणि क्रीडा क्षेत्रातले चांगले दिवस आहेत. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत सिनेमा पाहायला किंवा एखाद्या पार्टीला जाऊ शकता. वडिलांचा सल्ला तुमच्या कामात तुम्हाला मदत करेल, ज्यामुळे तुम्हाला योग्य मार्ग दिसेल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वाद होण्याची दाट शक्यता आहे. जर तुमच्या बहिणीच्या लग्नामध्ये काही अडथळे येत असतील तर ते अडथळे आज पूर्णपणे दूर होतील. आणि जर तुम्ही विवाहिच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला दिलेले पैसे हे परत मिळतील, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. परंतु कुटुंबामध्ये काही समस्या या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे तुमचं मन हे उदास राहील. तुम्ही धीर धरा आणि शांतपणे काम करा. घाई गडबडीमध्ये तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची आज वाढीस लागेल. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस हा चांगला राहील. नशिबाची तुम्हाला साथ मिळेल. तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्यानं तुम्ही काम केल्यास तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या जपमाळेचं 108 वेळा जपमाळ करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबामध्ये मालमत्तेवरनं वाद होऊ शकतात, त्यामुळे बोलताना जरा विचार करून बोला, नाहीतर तो वाद आज शिगेला पोहोचू शकतो. वडीलधाऱ्यांच्या सल्ल्यानं हा वाद मिटूही शकतो. संध्याकाळी तुम्हाला व्यवसायामध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमची रखडलेली काही कामं ही त्या पैशानं मार्गी लागतील. आज समाजामध्ये आणि राजकारणामध्ये तणावपूर्ण परिस्थिती राहील. विद्यार्थ्यांना आज जास्त मेहनत करावी लागेल तरच यश मिळेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरीब लोकांना अन्न खाऊ घाला.
आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज समाजामध्ये मान सन्मान मिळेल, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कोर्ट कचेरीतील कामं आज पूर्ण होतील आणि तुमचा विजय होईल. रिअल इस्टेटचा व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला अचानक लाभ होईल. मुलांच्या यशाची बातमी ऐकून तुम्हाला आनंद होईल. आज तुमच्या घरामध्ये एखादा शुभ कार्यक्रम होण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य हे आनंदी राहतील. तुमच्या पराक्रमामुळे आज तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या रेशमी वस्त्राचं दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की राजकारण आणि समाजकार्यामध्ये तुम्हाला आज जास्त मेहनत घ्यावी लागेल. तुमचे शत्रू आज कमजोर पडतील. तुम्हाला तुमच्या मामाकडनं आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला आज चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे तुमचा व्यवसाय पुढे जाईल. ऑफिसमध्ये तुमचे वडील तुम्हाला मदत करतील. ते तुमच्या समस्यांचं समाधान देखील करतील. तुमचा मूड आज चांगला राहील. तुम्ही आज गरजेच्या वस्तू खरेदी करू शकता, परंतु तुम्हाला खर्चावरती मात्र नियंत्रण ठेवावं लागेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यासमोर काही नवीन खर्च अचानक येतील, ज्यामुळे तुमचं आर्थिक बजेट बिघडू शकतं. आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला प्रवासाचे योग आहेत, मात्र तुम्हाला सावध राहावं लागेल आणि तुमच्या रागावरती देखील नियंत्रण ठेवावं लागेल. तुमच्या मुलीकडनं तुम्हाला आज सकाळी सकाळी एक चांगली बातमी मिळेल, त्यामुळे तुम्हाला तिच्या भविष्याची चिंता कमी होईल. तुमच्या वडिलांची तब्येत थोडीशी बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली चपाती किंवा भाकरी गाईला खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणताही निर्णय विचारपूर्वक तुम्ही घ्या, ज्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये त्रास होणार नाही. तुम्हाला आज एखादी चांगली ऑफर मिळाली तर ती तुम्ही स्वीकारा, नाहीतर भविष्यामध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं. राजकारण आणि समाजकारणामध्ये एक नवीन ओळख तुमची होईल. विद्यार्थ्यांना आज शिक्षणापासून दूर जावं लागू शकतं. प्रेमजीवनामध्ये तुमचे संबंध इतरांशी चांगले राहतील. तुमच्या मामासोबतचे संबंध तुमचे सुधारतील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज पैशांच्या बाबतीमध्ये तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही प्रकारचं कर्ज तुम्ही आज घेऊ नका, कारण ते कर्ज तुम्हाला फारच रडवेल. खर्च जास्त असल्यामुळे तुम्हाला कर्ज घ्यावं लागू शकतं, परंतु तुम्ही आज ते घेऊ नका. तुमची रखडलेली कामं मात्र आज पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे तुमच्या घरातील लोक थोडे आनंदी राहतील. घरातील काही कामांमध्ये तुमची धावपळ ही जास्त राहील, त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल. तुम्हाला एखादी प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर ती तुम्ही आज घेऊ शकता, परंतु खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये नवीन टेक्निक वापरल्यानं तुम्हाला बराच फायदा होईल. तुमच्या बहिणीसोबत तुमचा वाद होऊ शकतो. मित्रांच्या मदतीनं विद्यार्थ्यांना काम करण्याची नवीन संधी मिळेल. वडिलांचं व्यवसायामध्ये तुम्हाला सहकार्य मिळेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.